नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता तिसरी मराठी विषयातील सर्व वाक्प्रचार व त्यांचे अर्थ पाहणार आहोत। हा घटक शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा। तर पाहूया इयत्ता तिसरी मराठी पाठ्यपुस्तकातील सर्व वाक्प्रचार व त्यांचे अर्थ। पहिला वाक्प्रचार आहे चक्कर मारणे। अर्थ फेरफटका मारणे। मजा वाटणे अर्थ मौज वाटणे। पाठलाग करणे अर्थ मागे लागणे। पार करणे अर्थ पलीकडे जाणे किंवा ओलांडणे। गोंधळून जाणे अर्थ विचारात पडणे। अलगद उचलणे अर्थ हळूच किंवा सावकाश उचलणे। दंग असणे अर्थ मग्न असणे। एकटक पाहणे अर्थ एकाच जागी टक लावून पाहणे। उगम होणे अर्थ सुरुवात होणे। स्तब्ध होणे अर्थ गप्प होणे, शांत होणे। थक्क होणे अर्थ आश्चर्य वाटणे। भेट घेणे अर्थ भेटणे। प्रोत्साहन देणे अर्थ उत्साह वाढवणे। पोट धरून हसणे अर्थ खूप हसणे। त्याग करणे अर्थ सोडून देणे। वनवास सोसणे अर्थ हालअपेष्टा सहन करणे। संकल्प करणे अर्थ निश्चय करणे। वंदन करणे अर्थ नमस्कार करणे। अधीर होणे अर्थ उत्सुक होणे। नासाडी होणे अर्थ नासधूस होणे। प्रयोग फसणे अर्थ अयशस्वी होणे। फस्त करणे अर्थ खाऊन संपवणे। स्वारीवर निघणे अर्थ मोहिमेवर निघणे। कूच करणे अर्थ निघणे, पुढे जाणे। कपाळावर हात मारणे अर्थ निराश होणे। युक्ती सफल होणे अर्थ युक्ती यशस्वी होणे। काबाड कष्ट करणे अर्थ खूप मेहनत करणे। जीव तुटणे अर्थ प्राण कळवळणे। जीव तोडून सांगणे अर्थ तळमळीने बोलणे। ऋण काढणे अर्थ कर्ज काढणे। दंड भोगणे अर्थ शिक्षा भोगणे। शब्दाला किंमत नसणे अर्थ बोलण्याला महत्त्व नसणे। पसार होणे अर्थ पळून जाणे। घाम गाळणे अर्थ कष्ट करणे। पत्ता न लागणे अर्थ मागमूस नसणे। पर्वा न करणे अर्थ काळजी न करणे। झिम्मड उडणे अर्थ गर्दी उसळणे। पायांखाली घालणे अर्थ हिंडणे, खूप फिरणे। तडाखा देणे अर्थ मार देणे। ठसा उमटवणे अर्थ मनावर बिंबवणे। हाताच्या अंतरावर असणे अर्थ अगदी जवळ असणे। भान सुटणे अर्थ जाणीव नसणे।
मोडून पडणे अर्थ कोलमडून पडणे. कौतुक करणे अर्थ स्तुती किंवा प्रशंसा करणे. पंचायत होणे अर्थ अडचण निर्माण होणे. आभार मानणे अर्थ धन्यवाद देणे. थक्क होणे अर्थ आश्चर्य वाटणे. पार करणे अर्थ ओलांडणे किंवा पलीकडे जाणे. गलका करणे अर्थ गोंगाट करणे. लचाण निर्माण होणे अर्थ अडचण निर्माण होणे. निरोप घेणे अर्थ निघून जाणे. निरोप देणे अर्थ पाठवणी करणे. थरकाप होणे अर्थ भीतीने थरथर कापणे. हुज्जत घालणे अर्थ वाद घालणे. आरोप करणे अर्थ आळ घेणे. मनाला लागणे अर्थ वाईट वाटणे. मनात घोळत राहणे अर्थ सतत आठवत राहणे. कमी लेखणे अर्थ महत्त्व न देणे. नावारूपाला येणे अर्थ कीर्ती मिळवणे. धडपडत असणे प्रयत्न करणे. संधी चालून येणे अर्थ संधी मिळणे. स्वप्न साकार होणे अर्थ स्वप्न खरे होणे. जाहीर होणे अर्थ सर्वांना कळणे. विलंब न लावणे अर्थ उशीर न करणे. रवाना करणे अर्थ पाठवून देणे. प्रोत्साहन देणे अर्थ उत्तेजन देणे. लोकप्रिय होणे अर्थ सर्वांना आवडणे. सत्कार करणे अर्थ सन्मान करणे. संहार होणे अर्थ नाश होणे. निधन होणे अर्थ मरण पावणे. जीव गुंतणे अर्थ मन एखाद्या गोष्टीत अडकणे. भावाभावांचे फाटणे अर्थ भावांमध्ये वितुष्ट येणे. गुबगुबीत होणे अर्थ अंग धरणे बाळसे येणे. कपाळावर आठ्या येणे अर्थ नाराजी व्यक्त करणे. वाया जाणे अर्थ उपयोग न होणे किंवा फुकट जाणे. आतुर असणे अर्थ उत्सुक असणे. उपाय न सुचणे अर्थ मार्ग न सुचणे. मेळ बसणे अर्थ सांगड घालणे. कामाची कास धरणे अर्थ कामाला तयार असणे. पोटाला घास मिळणे अर्थ खायला अन्न मिळणे. अंतर न देणे अर्थ दूर न ठेवणे. पालन पोषण करणे अर्थ संगोपन करणे. कुरकुर करणे अर्थ तक्रार करणे. खंत न बाळगणे अर्थ काळजी न करणे. वाट्याला येणे अर्थ सहन करावे लागणे. हुरळून जाणे अर्थ थोड्याशा यशाने आनंदित होणे. न डगमगणे अर्थ न घाबरणे. नाव कमावणे अर्थ प्रसिद्धी मिळवणे. बेगमी करणे अर्थ साठा करणे संचय करणे. भारावून जाणे अर्थ मोठे संकट येणे. काळीज दगडाचे होणे अर्थ मन घट्ट करणे. ओस पडणे अर्थ भकास किंवा ओसाड होणे. जीव वरखाली होणे अर्थ चिंता वाटणे.
अप्रूप वाटणे, अर्थ कौतुक वाटणे. विचारपूस करणे, अर्थ चौकशी करणे. हलकल्लोळ उडणे, अर्थ हाहाकार माजणे. दुवा देणे, अर्थ आशीर्वाद देणे. युद्ध पातळीवर हालचाली करणे, अर्थ ताबडतोब निर्णयाची अंमलबजावणी करणे. हेळसांड करणे, अर्थ दुर्लक्ष करणे, आबाळ करणे. चक्र फिरणे, अर्थ त्वरित परिस्थिती बदलणे. पटाईत असणे, अर्थ तरबेज असणे. शपथ घेणे, अर्थ प्रतिज्ञा घेणे. रंगात येणे, अर्थ तल्लीन होणे. बेधुंद होणे, अर्थ बेभान होणे. दुःख गिळणे, अर्थ दुःख पचवणे. आसमंतात घुमणे, अर्थ अवकाशात नाद फिरत राहणे. दणाणून सोडणे, अर्थ सतत मोठा आवाज करणे. रिंगण धरणे, अर्थ फेर धरणे. दम लागणे, अर्थ धाप लागणे. कटकट वाटणे, अर्थ त्रास वाटणे. वणवण करणे, अर्थ पायपीट करणे, भटकणे. रूढ होणे, अर्थ कायम होणे. तुटवडा असणे, अर्थ कमतरता असणे. पाणी जोखणे, अर्थ अंदाज घेणे. पाणी पाजणे, अर्थ पराभव करणे. पाणी सोडणे, अर्थ त्याग करणे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 3री मराठी पाठ्यपुस्तकातील सर्व वाक्प्रचार व त्यांचे अर्थ पाहिलेले आहेत. हे सर्व वाक्प्रचार व त्यांचे अर्थ लक्षात राहण्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा पहा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.